Good morning, students. Basic Part 1 Chemistry. The name of the topic Thermodynamics. So, we have completed Part A Thermodynamics, and in that, there is a Part B that is called as Thermochemistry. So, we have learned different various terms in related topic thermodynamics and thermochemistry. So, this is the last part of the topic thermochemistry. So what do we mean by integral and differential enthalpy of a system? So first, what is integral enthalpy? And here is the differential enthalpy. So integral enthalpy, that is enthalpy, it is a form of heat. It is a enthalpy of a solution, that is change in enthalpy with a reference to concentration of solution is given in terms of integral enthalpy of solution. तर इंटिग्रल एन्थॅल्पी ही कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड असते, सोल्युशनच्या कॉन्सन्ट्रेशनशी. सो इंटिग्रल एन्थॅल्पी इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. फॉर एक्झाम्पल इथं आपण बघितलं KCl पोटॅशियम क्लोराईड 1 मोल 200 व्हॉल्यूम ऑफ वॉटरशी रिॲक्ट झालेला आहे. हीट इज ॲब्सॉर्ब, हीट इथं ॲब्सॉर्ब केलेली आहे आणि KCl इंटू 200 व्हॉल्यूम म्हणजे एवढ्या व्हॉल्यूममध्ये KCl आपलं तयार झालेलं आहे. आणि डेल्टा एच इथं पॉझिटिव्ह दिलेला 18.58 किलो ज्यूल्स इंटिग्रल एन्थॅल्पीची दिलेली आहे. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इथं कॉन्सन्ट्रेशन वॉटरचं किती आहे 200 इथं वॉटर आहे. आता इथं बघा ह्या एक्झाम्पलमध्ये HClचा 1 मोल, तर 1 मोल ही कन्सेप्ट मोलेक्युलर वेटशी रिलेटेड आहे. मोलेक्युलर वेट HClचं, इथं KClचं मोलेक्युलर वेट. इथं आता व्हॉल्यूम चेंज झाला बघा, 200 व्हॉल्यूम आहे वॉटरचा, इथं 50 इथं व्हॉल्यूम आहे. आता हे तयार होत असताना हीट काय झालेलं आहे, इव्हॉल्व झालेलं आहे, बाहेर पडलेलं आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. म्हणताना त्याची इंटिग्रल एन्थॅल्पी डेल्टा एच इज इक्वल टू -73.25 किलो ज्यूल इथं हे दाखवलेले आहे. सो इट इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणजे ह्यामध्ये जे सोल्युशन आहे वॉटर, याचं 200 व्हॉल्यूम, याचं 50 व्हॉल्यूम, याच्यावर ती पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते हे ठरवलं जातं. इथं हीट ॲब्सॉर्ब झालेलं आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन, इथं हीट इव्हॉल्व झालेलं आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन. इथं इंटिग्रल एन्थॅल्पी याची निगेटिव्ह आहे, कारण हीट इव्हॉल्व झालेली आहे, एक्झोथर्मिकला निगेटिव्ह येते, एंडोथर्मिकला पॉझिटिव्ह येते. तर अशा पद्धतीनं ही इंटिग्रल एन्थॅल्पी. नाउ डिफरन्शियल एन्थॅल्पी ऑफ ए सोल्युशन. सो चेंज इन एन्थॅल्पी व्हेन 1 मोल ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इन लार्ज व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता बघा इथं काय केलेलं आहे, 1 मोल म्हणजे मोलेक्युलर वेट. KClचं मोलेक्युलर वेट, आता पोटॅशियमचं ॲटॉमिक वेट ह्यासाठी माहीत असणं गरजेचं असतं. Clचं जर आपण बघितलं 35.5 आणि पोटॅशियम जर बघितलं, पोटॅशियमचं 39 असतं आणि याची जर बेरीज केली म्हणजे जवळजवळ पोटॅशियम 39 आणि 35.5 म्हणजे 74.5 जवळजवळ येतं. तर त्याचा 1 मोल आपण 100 मोल्स ऑफ H2मध्ये काल केलेलं डिझॉल्व केलेला आणि याचे आपण 2 मोल घेतले. 1 मोलला 100 असेल तर 2 मोलला 200. आणि जेव्हा 1 मोल ह्या 100 मोल ऑफ H2मध्ये डिझॉल्व होतो तेव्हा जी काही हीट निर्माण होते त्याला काय म्हटलं तर डिफरन्शियल एन्थॅल्पी. आता 2 मोल 200 मोल ऑफ वॉटर दोन्हीचे सेम येणार, मोल डबल झाले, वॉटर मोलिक्यूल डबल झाले. तर अशी जी काय व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला काय म्हटलं तर डिफरन्शियल एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. सो चेंज इन एन्थॅल्पी वेन 1 मोल, इथं 1 मोल हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा. इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन 250 आणि इथं 1 मोल 2 मोल 3 मोल. सो इट इज रिलेटेड टू मोल, इट इज रिलेटेड टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. So this is the integral enthalpy and differential enthalpy. Next, so what is bond energy, or it is called as bond enthalpy. So when chemical bond is formed, energy is released exothermic reaction. जेव्हा केमिकल बॉन्ड तयार होतो ह्याच्यामध्ये, हे 2 ॲटम आहे, ह्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड जेव्हा तयार होतो तेव्हा काय होतं, एनर्जी बाहेर पडते, त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. व्हेन केमिकल बॉन्ड इज ब्रोकन, म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होतो, म्हणजे 2 ॲटम सेपरेट होतात, तेव्हा एनर्जी इज ॲब्सॉर्ब आणि त्याला आपण काय म्हणतो एंडोथर्मिक रिॲक्शन. सो ॲव्हरेज अमाऊंट ऑफ एनर्जी पर मोल रिक्वायर्ड टू ब्रेक ए पर्टिक्युलर बॉन्ड इन अ मोलेक्यूल इंटू इट्स कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स कॉल्ड ॲज बॉन्ड एनर्जी. म्हणजेच एखादा ॲटम आहे, त्या एखादा मोलेक्यूल आहे, त्या मोलेक्यूलमध्ये 2 ॲटम आहेत, ह्याच्यामध्ये बॉन्ड आहे, तर हा बॉन्ड ब्रेक होऊन हे 2 ॲटम सेपरेट होतात, त्याला जी काय एनर्जी लागते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो बॉन्ड एनर्जी ऑर बॉन्ड एन्थॅल्पी. आता इथं बघा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, X2 हा मोलेक्यूल आहे, तो सेपरेट झालेला आहे 2 X ॲटममध्ये, X अँड X.
तसं H2 घेतलं H+H होईल. Cl2 एक्झाम्पल घेतलं Cl2Cl+Cl. म्हणजे क्लोरीन मॉलिक्यूलमधला हायड्रोजन मॉलिक्यूलला हा जो बॉन्ड ब्रेक होतो त्या ब्रेक होण्याची काय एनर्जी लागते त्याला आपण बॉन्ड एनर्जी म्हणतो किंवा बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणतो. सो एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. इट इज सिम्पल. नाउ कॅल्क्युलेशन ऑफ बॉन्ड एनर्जी इन थर्मोकेमिकल इक्वेशन किंवा थर्मोकेमिकल डाटा दिला तर कसा काढला जातो. सो इन केस ऑफ पॉली ॲटॉमिक मोलेक्युल्स H2O NH3 CH4 एकापेक्षा जास्त ॲटम ज्या मोलेक्युलमध्ये असतात त्याला पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त. H2O 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन 3 हायड्रोजन 1 नायट्रोजन 4 हायड्रोजन 1 कार्बन. सो दीज आर दी पॉलीॲटॉमिक मोलेक्युल्स. सो व्हेरियस स्टेप्स टू कॅल्क्युलेट बॉन्ड एनर्जी. कशा पद्धतीनं बॉन्ड एनर्जी कॅल्क्युलेट केली जाते. एक्झाम्पल स्प्लिटिंग ऑफ H2O इंटू 2H and O ॲटम्स मे बी गिवन ॲज. आता H2O मोलेक्युल घेतला तो H आणि OH मध्ये काय झालेला ब्रेक झालेला आहे. डेल्टा H इथे दाखवलेला आहे 502.1 kJ किलोजूल एवढी एनर्जी तिथं काय झालेलं आहे तुमची एंडोथर्मिक रिॲक्शन आहे पॉझिटिव्ह आहे. बॉन्ड ब्रेक व्हायला एवढी एनर्जी लागलेली आहे. आता हा OHचा बॉन्डसुद्धा काय ब्रेक होतो O आणि Hमध्ये ब्रेक होतो आणि तीसुद्धा एंडोथर्मिक रिॲक्शन बॉन्ड ब्रेक व्हायला ही 423.4 किलोजूल एवढी एनर्जी त्याला लागते. आता आपलं काय आहे स्प्लिटिंग ऑफ H2O इंटू 2H and O. आता इथं H2O 2H and O मध्ये स्प्लिट केलेला आहे बघा. हा H2O इथं घेतलेला हा H आणि हा H 2H झालेला आहे आणि हा O झालेला आहे. आता दोन्ही बाजूला जे OH आणि OH आहे ते कॅन्सल झालेलं आहे. म्हणजेच रिॲक्शन फर्स्ट रिॲक्शन सेकंड याच्या माध्यमातून रिॲक्शन थर्ड झालेलं आहे. ही याच्यामध्ये प्लस आपण केल्यानंतर ही रिॲक्शन मिळते म्हणून ह्या दोन्ही टर्म्स प्लस केलेल्या आहेत आणि याचं उत्तर येतं 925.5 किलोजूल पर मोल डेल्टा H. सो दी एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी किती लागली आपल्याला 925.5 किलोजूल पर मोल. म्हणजे थोडक्यात H2Oचे ट्वाईस H आणि O मध्ये तयार होण्यासाठी आपल्याला एवढी एनर्जी लागली. सो इन H2O मध्ये 2 बॉन्ड आहेत. H2Oचं स्ट्रक्चर आपण असं लिहितो. हे OH हा एक बॉन्ड झाला OH हा एक बॉन्ड झाला. 2 OH बॉन्ड्स हे ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी ऑफ OH बॉन्ड इज गिवन बाय. 2 बॉन्ड OH ब्रेक व्हायला 925.5 लागते तर एकाला किती लागेल. Therefore एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 OH बॉन्ड इज इक्वल टू 925.5 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 462.8 किलोजूल पर मोल. सो दिस इज दी बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ H2O टू ब्रेक दी H2O मोलिक्यूल इंटू 2H and O. CH4चं एक्झाम्पल घेतलं CH4 तर CH4 CH बॉन्ड्स ह्याच्यामध्ये दिसतात. ओव्हरऑल एनर्जी इथं जशी तुमची 925 आली तर किती 1664 किलोजूल पर मोल एवढी एनर्जी लागते. ही 4ची झाली तर एकाची किती 1664 भागिले 4 कारण 4 CH बॉन्ड आहे म्हणजे 416 किलोजूल पर मोल. तर अशा पद्धतीने ही बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ही कॅल्क्युलेट केली जाते. नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ रेझोनन्स एनर्जी. कंपाऊंड विथ रेझोनन्स स्ट्रक्चर इज मोर स्टेबल. रेझोनन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक थोडक्यात इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये किंवा थोडक्यात तुमचं ॲरोमॅटिक असेल इज मोर स्टेबल. सो इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक. जेवढं स्टेबल असेल जेवढं घट्ट असेल तेवढं त्याला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. जेवढे बॉन्डमधले ॲटममधले संबंध जेवढे वीक असतील त्याला कमी एनर्जी लागते तो लगेच ब्रेक होतो. सो कंपाऊंड विथ रेझोनन्स स्ट्रक्चर इज मोर स्टेबल. सो इट रिक्वायर्स मोर एनर्जी टू ब्रेक दॅन सिंगल स्ट्रक्चर. म्हणजे सिंगल बॉन्ड ब्रेक सिंगल स्ट्रक्चरपेक्षा रेझोनन्स स्ट्रक्चर ब्रेक करणं याला जास्त एनर्जी लागते कारण हे सगळे जे बॉन्ड्स असतात ते बॉन्ड सगळे त्याचे काय असतात स्टेबल असतात. एक्झाम्पल बघू बेंझिनचं घेतलं बेंझिन. आता बेंझिन C6H6 फॉर्म्युला आहे. आता CH बॉन्ड याच्यामध्ये 6 आहेत 3 डबल बॉन्ड तुम्हाला दिसतात आणि 3 सिंगल बॉन्ड दिसतात आणि कार्बन हायड्रोजन 6 बॉन्ड आहेत. अशामुळे बेंझिनचं स्ट्रक्चर होतं. द डिसोसिएशन एनर्जी ऑफ बेंझिन कॅल्क्युलेटेड फ्रॉम बॉन्ड एनर्जी ही कॅल्क्युलेट केली आपण ती किती आली 5384.1 किलोजूल पर मोल. आता ॲक्च्युली आपण एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने ही आपण बघितले डेल्टा H डिसोसिएशन. आता इथं काय दिलं बघा डेल्टा H डिसोसिएशन. आता हा बेंझिन मॉलिक्यूल कशा पद्धतीने ब्रेक होतो बघा 3 इंटू C 3 आपल्याकडे आहेत काय बॉन्ड इथं आपण दाखवलेले आहेत काय 3 सिंगल बॉन्ड इथे 3 सिंगल बॉन्ड कार्बन आहे प्लस 3 डबल बॉन्ड आहेत 3 इंटू त्याला एनर्जी किती लागते आणि 6 CH बॉन्ड आहेत त्याला एनर्जी किती लागते. तर 3 इंटू 347.3 ही CC ब्रेक व्हायला लागते 715 ही C डबल बॉन्ड C ब्रेक व्हायला लागते
आणि 416.2 ही CH बॉन्ड ब्रेक व्हायला लागते. तर हे सगळं कॅल्क्युलेट केलं आणि उत्तर ते झालेलं आहे 5384.1 किलोजूल पर मोल इथं दाखवलेलं. ही झाली काय कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. बट एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू इज 5535.1 किलोजूल पर मोल. ही एक्सपेरिमेंट केल्यानंतर केली, ही कॅल्क्युलेट केल्यानंतर केली. आणि ह्यातला दोन्हीतला जो फरक असा आहे तो फरक म्हणजे रेझोनन्स एनर्जी ऑफ दॅट स्ट्रक्चर दॅट इज बेंझीन. सो 5535.1 मायनस 5384.1 आणि याचं जर उत्तर केलं तर किती ते 151 151 किलो जूल्स. तर 151 किलो जूल दॅट इज द रेझोनन्स एनर्जी ऑफ बेंझीन. म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट करा, तुम्ही एक्सपेरिमेंटनं काढा आणि त्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजे त्या स्ट्रक्चरची रेझोनन्स एनर्जी असते. सो रेझोनन्स एनर्जी ऑफ बेंझीन मॉलिक्यूल इज 151 kg. फॉर ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिडला त्याच पद्धतीनं बघितलं कॅल्क्युलेटेड किती आहे 330.8 किलोजूल पर मोल अँड एक्सपेरिमेंटल इज 441.4 किलोजूल पर मोल. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? दॅट इज 110.6 किलोजूल पर मोल. सो दॅट इज दी रेझोनन्स एनर्जी ऑफ दॅट ॲसिटिक ॲसिडची रेझोनन्स. तर अशा पद्धतीने रेझोनन्स एनर्जी कॅल्क्युलेट केली जाते. नेक्स्ट, नाव व्हेरिएशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विथ टेम्परेचर. व्हेरिएशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन विथ टेम्परेचर, त्याला आपण किर्चॉफ्स इक्वेशन असं नाव दिलं आहे. किर्चॉफ या सायंटिस्टनं काय केलं, व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू प्रेशर म्हणजे एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन त्यानं काढलं. आता काय केलं बघा ह्याच्यामध्ये, कन्सिडर जनरल केमिकल रिॲक्शन, रिॲक्टंट गिव्ह प्रॉडक्ट. ही नेहमीची रिॲक्शन तुम्हाला माहिती आहे, कुठलाही रिॲक्टंट काय करतो, प्रॉडक्ट देतो. एन्थॅल्पी चेंज ह्याची, एन्थॅल्पी चेंज आपण डेल्टा एच दाखवतो. डेल्टा एच इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. प्रॉडक्टचं मायनस रिॲक्टंटचं चेंज इन एन्थॅल्पी आपण करतो. सो डेल्टा एच इज इक्वल टू HP मायनस HR, एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. डिफरन्शिएट अबाव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणजे तिथं d/dt आला आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे कंसाच्या बाहेर P येतो. म्हणजे बघा दिसायला जरी अवघड दिसत असेल इक्वेशन तर ते सोपं आहे. आता विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणजे डेल्टा एचच्या मागे d/dt आला, डेल्टा एच आहेत असलेलं ॲट कॉन्स्टंट प्रेशरमध्ये कंसाच्या बाहेर P. तसंच HP ला विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणजे d/dt ऑफ HP ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस d/dt ऑफ एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर म्हणजे d/dt ॲट जे काय कॉन्स्टंट असेल ते कंसाच्या बाहेर लिहायचं. अशा पद्धतीने इक्वेशन तयार झालं. नाव आपण आता पहिल्या सगळ्यात पार्टमध्ये सगळ्या डेफिनेशन शिकलो आहे. त्यामध्ये आपण काय म्हटलं, dH/dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू CP. CP म्हणजेच काय, हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर CPची व्हॅल्यू ही आहे. तर ह्या dH/dt ॲट कॉन्स्टंट P जिथे जिथे आहे इथं आहे dH/dt ॲट कॉन्स्टंट P, dH/dt ॲट कॉन्स्टंट P, तिथे CP व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर d/dt ऑफ डेल्टा एच ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू CPP मायनस CPR म्हणजे ॲट प्रॉडक्ट आणि हा रिॲक्टर. बघा लक्ष द्या, CPची व्हॅल्यू काय आहे dH/dt. ह्या dH/dt बद्दल CP टाकला, परत ह्या dH/dt बद्दल CP टाकला. अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार झालं. आता CP ऑफ प्रॉडक्ट मायनस CP ऑफ रिॲक्टंट म्हणजे डेल्टा CP सरळ आहे. देअरफॉर d/dt ऑफ डेल्टा एच ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा CP. सो चेंज इन हीट कपॅसिटी ऑफ प्रॉडक्ट मायनस चेंज इन हीट कपॅसिटी ऑफ दॅट रिॲक्टंट. सो इट बिकम्स डेल्टा CP. आता d∆H, आता हा d∆H तिकडे नेला मी, d∆H इकडे थोड्या वेळाकरता आपण P लिहिणार नाही, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहेच ते. d∆H इक्वल टू डेल्टा CP dt, हा dt इकडे नेला. आणि आता हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेट करायचं आहे. सो इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन बिटवीन द लिमिट्स ΔH1 टू ΔH2 आणि T1 टू T2. तर d∆Hचं इंटिग्रेशन करायचं, लिमिट्स काय, ΔH1 लोअर लिमिट, अप्पर लिमिट ΔH2 इज इक्वल टू डेल्टा CP dt. आता डेल्टा CP हीट कपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंटच असते त्यामुळे फक्त इंटिग्रेशन dtचं होईल. सो खालची स्टेप बघा, इंटिग्रेशन ऑफ dt, T1 लोअर लिमिट, अप्पर लिमिट T2. तर d∆Hचं इंटिग्रेशन ΔH येईल, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे ΔH2 मायनस ΔH1 आणि ΔH2 मायनस ΔH1ला आपण ΔH म्हणतो, तो पुढे येईल. इंटिग्रेशन ऑफ dt इज T, Tचा डेरिव्हेटिव्ह dt, त्यामुळे dtचं इंटिग्रेशन T. त्यामुळं T अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट T2 मायनस T1 हा डेल्टा CP आहे तसा आहे. सो ΔH2 मायनस ΔH1 इज इक्वल टू T2 मायनस T1
into delta Cp. So delta H2 minus delta H1 is equal to delta Cp into T2 minus T1. ह्याच इक्वेशनला काय म्हटलं गेलेलं आहे, किर्चॉफ्स इक्वेशन. तर अशा पद्धतीने हे किर्चॉफ्स इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे. आता सिमिलरली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर इथं काय फक्त बदल होईल, डेल्टा H2 मायनस डेल्टा H1 ऐवजी डेल्टा E2 मायनस डेल्टा E1 इज इक्वल टू डेल्टा Cpच्या ऐवजी डेल्टा Cv, T2 मायनस T1 आहे तसं. So in case of Kirchhoff equation, when we consider the pressure constant, it becomes delta Cp here, and when we consider the volume, delta Cp is removed by delta Cv, and these two terms, change in enthalpy, turn as change in internal energy. So internal energy delta E, heat capacity at constant volume, delta Cv, आणि T1, T2 इनिशियल अँड फायनल टेम्परेचर. तर अशा पद्धतीनं हे किर्चॉफ इक्वेशन हा टॉपिकचा शेवटचा भाग होता. तर अशा पद्धतीनं आपण हा टॉपिक संपवत आहोत. BSc पार्ट 1 पेपर नंबर 3 फिजिकल केमिस्ट्री सेमिस्टर 2 ह्यामधला पहिला टॉपिक थर्मोडायनॅमिक्स आपण आज संपवत आहोत. जवळजवळ 6 लेक्चर्स या टॉपिकचे झालेले आहेत. ही लेक्चर्स तुम्ही वरचीवर बघा. तर पहिला टॉपिक आज संपतो आहे, त्यामध्ये थर्मोडायनॅमिक्स हा आणि थर्मोकेमिस्ट्री असं 2 पार्ट्स होते. तर हा टॉपिक इथं संपलेला आहे. पुढच्या शनिवारीपासून आपण दुसरा टॉपिक नवीन चालू करतो आहे, गॅसेस स्टेट हा टॉपिक आपण सुरू करतो आहे. तर अभ्यास करत राहा, घरीच राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, मास्क सॅनिटायझर वापर करा, वरच्यावर साबणाने हात धुवा, सोशल डिस्टन्स नियमांचं पालन राहा, स्वतःला सांभाळा, दुसऱ्यांना सांगा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. हॅव ए नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.